गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. ईश्वरी शक्तीचा अनुभव. भगवंताचा असा गुण आहे की तो आपल्या भक्तांची वाट पाहतो. भक्तांना मात्र गरज लागली की त्याची आठवण येते. देवाचा गुण तसा नाही. तो भक्तांची गरज आधीच पाहतो. त्याला भक्तांची तशी काही विशेष गरज नसताना सुद्धा तो भक्तांवर कृपा करतो, अशी त्याची परंपरा आहे. तुम्ही प्रपंचवाईक आहात. धर्मात सांगितलेली सर्व तत्त्वे काटेकोरपणे पाळणे तुम्हाला कदापिही शक्य नाही. कोणती गोष्ट ग्राह्य व कोणती गोष्ट त्याज्य आहे हे समजण्याची आपली कुवतही नाही. अशा परिस्थितीत ज्यांनी जीवनात काही साध्य करवून घेतले आहे, प्राप्त केले आहे, अशांची कास धरावी, सेवा करावी, त्यांना अनन्य भावे शरण जावे. जे धर्म सांभाळतात त्यांना सहाय्य करावे, म्हणजे तुमच्या उद्धाराची जबाबदारी आपोआपच त्यांच्यावर येते. त्यातूनच तुमची प्रगती होऊन मुक्ती मिळेल. मुक्ती मिळण्यासाठी किंवा उद्धार होण्यासाठी सामान्य माणसाला ईश्वरी शक्तीचा अनुभव यायलाच हवा असे मुळीच नाही. सामान्य माणूस हा संसारात अडकलेला असतो. संपूर्ण वैराग्य अंगी येणे तसे अवघडच असते. जीवनातील सर्व चवींचे सेवन करून त्या विसरण्याचा माणूस प्रयत्न करीत असतो. हे अवघड व माणसाच्या कुवती बाहेरचे असते. तेव्हा गुरुकृपेनेच आपण ईश्वरी शक्तीचे अनुभव घेऊ शकतो. त्या मार्गानेच पुनरपि जननम पुनरपि मरणम या बंधनातून मुक्त होऊ शकतो. ईश्वरी सेवेसाठी वेळ काढावा लागतो. मानसिक आनंदासाठी व आत्मबल वाढण्यासाठी तसेच आत्मकल्याणासाठी जीवनात ईश्वरी सेवेशी निगडीत असा काहीतरी नियम करण्याची नितांत आवश्यकता असते. ईश्वर सेवेत सातत्य, अखंडत्व व दृढनिश्चयाची जरुरी आहे. आपण करीत असलेल्या ईश्वरी सेवेत कर्तव्याची भक्ती ठेवावी. सातत्याने व अखंडत्वाने आपण करीत असलेल्या कर्मामुळे ईश्वरी अनुभूतीची, ईश्वरी शक्तीची चुणूक लक्षात येणारच असा आत्मविश्वास वाटतो. आपली मानसिक शक्ती वाढते. निर्णय घेण्याची शक्ती येते. आपल्यात झालेला हा बदल ईश्वरी शक्तीच्या अनुभवानेच आपल्या लक्षात येतो. लौकिक व व्यावहारिक अनुभव सामान्य स्वरूपाचे असतात. आचरणात बदल होणे, खाण्यापिण्यात, आचारात, वागण्यात होणारे बदल, अनुभव हे प्रगतीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असतात. आपली भक्ती, आर्तता व प्रेम एकत्र करून ईश्वरी शक्तीला आळवले पाहिजे. यातूनच लहरी उत्पन्न होतात व त्या ईश्वराप्रत पोहोचतात. जे ज्ञानी आहेत त्यांना ईश्वरी शक्ती संहारक न वाटता विधायकच वाटते. ही शक्ती नेहमी कार्यरत असते. ज्याच्या केवळ नामाने आधार मिळतो, मनाला शांती मिळते, ती शक्ती निश्चित विधायक आहे. मनाचा आधार व शांतता आपण अनुभवतो, तोच या शक्तीचा अनुभव होय. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.